Last time we are here a basic construction idea for independent set making. Okay? How to make our independent sets. Okay. In that, in this theory part, then we are going to example. Okay. That is ओके. याच्यामध्ये काय सांगितलं होतं की क्लस्टर हिलला मिनिमम रँक 3च असली पाहिजे. वन्सचा नोड ज्याची रँक लार्ज असेल तो आपण करणार आहे. ओके. फर्स्ट सगळे याचं कन्सिडर यायचं क्लस्टर हेड हे करणार आहे. त्याच्यानंतर मग त्याला जे आहे सगळे क्लस्टर हेडला प्रत्येक असे लिंक झाले पाहिजे. जे ब्लॅक आहे ते क्लस्टर हेड आहे आणि हे नेबर नोड आहे. ओके. आणि जे आहे ते नाही. स्टेप 1 थ्रू. ओके. ऑल आर नॉट कनेक्टेड अल्गोरिदम. देन फर्स्ट note how in step 1 and node 2 cannot become a cluster because their neighbor nodes 3 and 6 have not yet decided and would potentially take up precedence over them. 1 and 2 step 1 मध्ये आपण क्लस्टर हेड बनवू शकत नाही कारण त्याचे नेबर्स 3 आणि त्याच्यानंतरचा 6 आपण अजून डिसाइड केलं नाही हाऊ मच पोटेन्शियल दॅट हॅव. ओके. कारण ह्याला एकच आहे पण 3 ला अजून एखादा कारण आपण जेवढे रँक असेल त्याच्यानुसार जास्त रँक असेल वेट जास्त असेल तर त्या नोडला आपण क्लस्टर हेड बनवतो. त्याच्यामुळे डायरेक्टली 1 ला तर बनवू शकत नाही कारण त्याचा एकच रँक आहे. त्याच्यामुळे मग नंतर आपण 3 ला वगैरे म्हणजे 3 आणि 6 ला किंवा 7 ला माहित नाही. त्याच्यामुळे सेकंड स्टेप 1 मध्ये आपण डायरेक्ट 7 ला हे बनवू शकतो कारण तो मिडल आहे आणि त्याचे डिग्री म्हणजे रँक जास्त आहे. ओके. वेट जास्त आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर त्याचे नेबरचे 2 आपण हे बनवले. ओके. म्हणजे नेबर ऍज अ क्लस्टर बॅकबोन क्लस्टर्स. ओके. नोड्स आणि दिस इज अ क्लस्टर हेड्स. देन अगेन म्हणजे 2 आणि 5 कनेक्टेड नाहीये डायरेक्टली क्लस्टर हेडला. त्याच्यामुळे आपण 2 आणि 5 ला क्लस्टर हेड बनवलं. त्याची डिग्री जरी म्हणजे सेम असली तरीही त्यामुळे हे नेबर झाले. ओके. Once 3 and 6 have learned about 7 being a cluster head in their vicinity, they decide to become a cluster members and propagate information to the node 2 and 5. Okay. ज्यावेळेस आपण 7 हे क्लस्टर हेड बनवतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली 3 आणि 6 ला इन्फॉर्मेशन जाईल की ते म्हणजे नेबर म्हणजे क्लस्टर मेंबर आहेत त्या क्लस्टर 7 या क्लस्टर हेडचे आणि ते ऑटोमॅटिकली प्रोपोगेट करणार आहे 2 आणि 5 ला. आणि 1 ला केलं तर 2 आणि 3 हे डायरेक्टली कनेक्टेड नाहीत 7 ला क्लस्टर हेडला म्हणून ते 2 आणि 5 बिकम्स अगेन क्लस्टर हेड्स. ओके. Step 3. Okay. And then these nodes can become a cluster head in step 3. Okay. इझी आहे. आपण ते डेटा स्ट्रक्चर मधला ट्री तुम्ही शिकलाच असेल. ट्री ग्राफ वगैरे त्याच्यामध्ये सगळेच म्हणजे आपण स्वॅप करतो किंवा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डरने ज्यावेळेस हे करू शकतो स्वॅपिंग करतो त्यावेळेस म्हणजे आपल्याला प्रत्येक याची आपण प्रत्येकाशी स्वॅप करतो ज्यावेळेस हे करणार आहे म्हणजे सॉर्टिंग टेक्निक. ओके. सॉर्टिंग टेक्निक्स मध्ये ज्यावेळेस एखाद्याची रँक असेल त्यावेळेस आपण डायरेक्टली स्वॅप करतो म्हणजे सॉर्ट करताना. ओके. ज्या एखादा नंबर मोठा असेल तर छोटा किंवा छोट्याची ह्याच्यामध्ये सॉर्टिंग म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरने सॉर्ट करणे का डिक्रीजिंग ऑर्डरने सॉर्ट करणे त्याच्यानुसार आपण प्रत्येकाची इन्फॉर्मेशन घेऊन त्याच्याशी आपण एक स्वॅप करतो. सिमिलरली तसंच आहे इथे प्रत्येकाची आपल्याला डिग्री काढावी लागणार आहे म्हणजे रँक वेट ऑफ इच नोड अँड देन
स्वॅप दॅट वेट टू एव्हरी नोड्स. देन आपण फर्स्ट टाइम जरी कन्सिडर केलं एखादा नोड ॲज अ क्लस्टर हेड, पण ज्यावेळेस नेक्स्ट टाइम कळेल की त्याचा डिग्री म्हणजे रँक जास्त आहे त्यावेळेस ऑटोमॅटिकली ते स्वॅप होणार आहे. ओके. Then generalization and some performance insights. Okay, the approaches by introducing weights of each node and formulate the cluster problem as the maximum weight independent set. Okay, independent set problem. बघा इथं आपण ज्या नोडला आहे ते मॅक्झिमम रँक असणार आहे, म्हणजे त्याला वेट ही जास्त असणार आहे त्या नोडचं, त्याच्यामुळे त्याच्यानुसारच आपण सबसेट बनवतो. ओके. like some subsets. Okay, according to weights and ranks. Here we generalize performing maximum weight independent sets problem. Okay. Here the goal is to find the independent set of nodes such that the sum of weights of a node in that set is maximized. Okay. इंडिपेंडेंट सेट बनवतो आपण प्रत्येकाचे क्लस्टर मध्ये इंडिपेंडेंट सेटच असतो आणि ते नोड किंवा आपण कन्सिडर करणार आहे तो इंडिपेंडेंट सेट आहे, त्याचा वेट मॅक्सिमम असणार आहे ऑफ द नोड्स इन दॅट सेट. ओके. ऍज इट जनरलाइजेस द मॅक्सिमम इंडिपेंडेंट सेट प्रॉब्लेम्स. ओके. देन मॅक्सिमम वेट इंडिपेंडेंट सेट इज non-performing hard as well. Okay. Then the nodes with largest weight as a cluster head and assigning all neighbor nodes to this cluster head as a members. Okay. Then the algorithm terminates when all nodes have been assigned to some clusters, and the concrete performance of the algorithm depends on the actual choice of the weights. Okay. प्रत्येक नोडला वेट असाइन करणार आहे आपण आणि त्याच्यानुसार आपण क्लस्टर बनवणार आहे. त्यात जो आपण सेट बनवणार आहे तो मॅक्सिमम वेट इंडिपेंडेंट सेट बनवणार आहे. ओके. अँड हियर द गोल इज टू फाइंड अन इंडिपेंडेंट सेट. ओके. इंडिपेंडेंट सेट फाइंड करावं लागणार आहे आपल्याला युजिंग द so that sum of the weights of the nodes in this set is maximized. Okay. त्या सेट मधला वेट मॅक्सिमाइज असला पाहिजे and as it generalized the maximum independent set problem is not performing hard as well. Okay. Performance ला hard पण असू शकतो. Okay. Then the node with largest weight as a cluster head and assign all neighbors as a cluster head. Okay. Cluster members to these cluster heads. Algorithm terminate when all nodes have been assigned to the cluster and the concrete performance the algorithm. CNN मध्ये पाहिलं असेल तुम्ही वेट्स. ओके. ते ग्राफ वगैरे सर्किटचे वेट किती आहे त्या एखाद्या ब्रांचचा, त्याच्यानुसार ते ग्राफ आपण रिमूव्ह करतो किंवा एखादी ब्रांच रिमूव्ह करून आपण हे बनवतो. ओके. ते कन्सेप्ट इथं आहे. ओके. सी हाय वेटेड ट्री आहे. ओके. त्याच्यामध्ये 2 आणि इकडं 1 1 आहे. ह्याला 1 दिले की नेक्स्ट टाइम 2 द्यावं लागेल. इथून 1 आणि 2. दिस इज वेटेड ग्राफ आणि ज्याला वेट जास्त आहे म्हणजे जास्त नोड कनेक्टेड आहे तो ऍज अ नोड हेड होणार आहे. ओके. त्याच्यामध्ये मॅक्सिमम वेटेड
edge between two nodes. Okay, query 4 and 4 to 6. This is 1. And then query 2 to 4. 2 between 4, 5 हे असणार आहे. ओके, इथून पूर्ण इथं 5 येईल. ओके, हे दोन्हीचं ऍडिशन इथं आणि 1 2 1 हा 2 3. ओके, हा वेटेड ग्राफ आहे. ओके, त्याच्यानुसार आपल्याला हे करायचे ती. कळते का हे वेटेड ग्राफ? Yes, ma'am. त्या ग्राफनुसार आपल्याला कन्सिडर करायचं आहे की याच्यामधले हे 1 2 3 4 जे आहेत ते नोड्स ऍज अ सेन्सर नोड्स आहेत आणि त्याच्यामधला बिटवीन एज कनेक्शन इज नथिंग बट वेट ऑफ दॅट एज कनेक्शन. ओके, त्याच्यामध्ये किती आहे ते आणि त्याच्यानुसार इंडिपेंडंट सेट बनवायचे आहेत आणि ज्याला जास्त कनेक्टेड नोड्स आहेत लार्जेस्ट ज्याचं जास्त लार्जेस्ट वेट आहे तो असणार आहे क्लस्टर हेड. ओके, त्याच्यामध्ये हे 1 असणार आहे क्लस्टर हेड कारण याचा जास्त वेट किती असणार आहे 2 + 3 + 5 8 10 आहे. बाकीच्यांचं कमीच आहे वेट. ओके, त्याच्यामुळे क्लस्टर हेड इज हिअर 1. ओके, सिमिलरली लाईक दॅट. ओके, कनेक्टिंग क्लस्टर्स. ओके, एकदा का आपण इंडिपेंडेंट सेट ऑफ क्लस्टर बनवले की एका नेटवर्क मध्ये तर आपले सेन्सर्स नोड खूप असणार आहेत. ओके, देर आर मेनी सेन्सर नोड 1000 20 or maybe 100. We are making 10 considering number of nodes as a 10 in one cluster and other cluster like that. Okay, then we need other second task is to communication between two clusters. Okay, that is second task. First task is make a cluster head, make a clusters that is in maximum weight independent sets and then assign all the nodes to that cluster which have a maximum weight, having a maximum weight of that node, and that makes as a cluster head and assign that all the cluster to that cluster head. And next part is the communication between that two clusters. Okay, clusters. Then once a cluster head have been determined by whatever algorithm, first this is maximum weight independent set, and the other first one is this basic construction of independent sets. These are two algorithms. Okay, then whatever algorithm, it is usually also necessary to determine the gateway between the clusters. Okay, gateway कशासाठी आपण use करतो? Communication between two clusters. Then put simply, this problem is as a reduce again to a Steiner tree problem. Okay, see, this is the original graph, and then this is a C is a Steiner vertex, and make that graph. Okay,
according to 2. Means we are removing some edges from connected graph, okay, in that is makes as a Steiner tree, okay. This is original graphs. A to D are two terminals. This is also, there is no connection. We make a sum one as a here in त्याच्यामध्ये आपण क्लस्टर हेड ॲज हे करतो, ओके. म्हणजे व्हर्टेक्स कोण आहे? रोल नंबर 19 सायली मरळ. म्यूट युअरसेल्फ. एखादं व्हर्टेक्स कन्सिडर करणार आहे आणि त्याला जे एजेस कनेक्टेड आहेत ते फक्त कन्सिडर करणार आहे आणि अदर आर रिमूव्ह. इथं सी म्हणजे सी ए आणि डी डायरेक्ट कनेक्टेड आहेत म्हणून हा सी व्हर्टेक्स घेऊन स्टायनर ट्री क्रिएट केला तो ग्राफ, ओके. याच्यामध्ये असंच करावं लागणार आहे आपल्याला, ओके. Put simply, this problem is as reduce again to Steiner tree. एकदा का आपण क्लस्टर बनवला आणि त्याच्यामध्ये क्लस्टर हेडला सगळेच कनेक्टेड असणार आहेत, ओके. आणि त्याच्यामधले असंही कनेक्टेड असू शकतं ना त्याच्यामध्ये, म्हणजे या टाइप मध्ये हे दोन क्लस्टर हेड्स आहेत आणि हे दोन्हीला कनेक्टेड झालेले आहेत, ओके. त्याच्यानुसार मग कनेक्टिंग क्लस्टर्स, ओके. आणि प्रत्येक जो हे आहे म्हणजे क्लस्टर तो आपण स्टॅनर ट्रीच्या ह्याच्यामध्ये करणार आहे, ओके. स्टॅनर ट्री प्रॉब्लेम, ओके. Then in general, Steiner tree setting as the properties of cluster heads are known. They form a dominating independent set where all the nodes are separated by at the most 3 hoops, okay. म्हणजे क्लस्टर हेड पासून प्रत्येक नोड हा मॅक्झिमम 3 हूप्स मध्ये सेपरेटेड असू शकतो, ओके. ऑल द सेट्स म्हणजे एक प्रत्येक क्लस्टरचा एक क्लस्टर हेड असणार आहे आणि त्या दोन म्हणजे प्रत्येक क्लस्टर हेडला जेव्हा आपण कम्युनिकेट करणार आहे त्यावेळेस मिनिमम बिटवीन त्या दोन क्लस्टर हेड मधलं अंतर काय असणार आहे की डिस्टन्स बिटवीन टू क्लस्टर हेड इज नथिंग बट 3 हूप्स. म्हणजे त्याच्यामध्ये मिनिमम 3च नोड असले पाहिजेत, ओके. देन फॉर सम नेटवर्क्स दिस माइट मीन्स मोर कनेक्शन्स दॅन अननेसेसरी, ओके. काय काय नेटवर्क मध्ये जास्त कनेक्शन पण असू शकतात, म्हणजे मल्टिपल हूप्स असू शकतात, ओके. मोर दॅन 3 अँड दॅट आर अननेसेसरी, ओके. बट देयर आर नेटवर्क्स वेअर ऑल द लिंक्स आर नीडेड टू एन्श्योर कनेक्टिव्हिटी, ओके. काय काय वेळा असं पण असू शकतं की ऑल द म्हणजे जे पण एजेस आहेत ते रिमूव्ह करावे लागणार नाहीत आपल्याला युजिंग स्टायनर ट्री प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मग ते नेसेसरी असू शकतात, ओके. ऍस्पेक्ट त्याच्यामुळे मग ते लिंक रिमूव्ह नाही करायचं, कनेक्टिव्हिटी असेल म्हणजे एन्श्योर करावं लागणार आहे आपल्याला सगळेच नोड कनेक्टेड आहेत का नाही. त्याच्यामुळे मग ते नोड लिंक्स आपण रिमूव्ह करू शकत नाही, ओके. Then aspects like load balancing between multiple gateway can be considered, okay. Various approaches have been proposed. कनेक्टिंग क्लस्टर मध्ये काही नाही, क्लस्टर हेड आपण डिपेंड करणारी व्हॉल्सच्या दोन्ही कुठल्या तरी अल्गोरिदम बेसिक कन्स्ट्रक्शन किंवा मॅक्झिमम वेटेड इंडिपेंडंट सेट, ओके. त्याच्यानुसार क्लस्टर हेड क्रिएट झालं की कनेक्टिंग क्लस्टर्स म्हणजे क्लस्टर आपण कम्युनिकेट करणार आहे त्याच्यामध्ये दोन क्लस्टर हेड मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी मॅक्झिमम 3 नोड असले पाहिजेत, म्हणजे मॅक्झिमम 3 नोड पेक्षा म्हणजे नोड्स नसायला पाहिजे, म्हणजे हुप्स नसायला पाहिजेत, ओके. देन हा जो आपण कन्सिडर करणार आहे प्रत्येक क्लस्टर कन्सिडर्ड ॲज अ स्टीनर ट्री ग्राफ, ओके. स्टीनर ट्री ग्राफ, ओके. दोन नोड मधलं कम्युनिकेशन आपण एकाच वेनी करूया, म्हणजे मॅक्झिमम असे 2-3 वे असू शकतात, त्याच्यानुसार मग हे करणार. ह्याच्या ए आणि डी ॲज अ कन्सिडर ॲज अ हिअर
cluster heads, then we are communicating two-way, one or two. Then in that, using a Steiner problem, we consider as a one vertex, means एखादा कुठला तरी एक खूप consider करू आणि त्यावेळीच जायचं ते communicate करायचे. ओके. इथं बघा, हा एवढा पूर्ण असं ग्राफ कनेक्टेड आहे. हे दोन नोड आपण याच्याने म्हणजे दोन वेनी कम्युनिकेट करू शकतो. हे दोन क्लस्टर हेड्स आहेत ते. बट आपण जेव्हा स्टीनर हेड स्टेनर ट्री प्रॉब्लेम कन्सिडर करणार आहे त्यावेळेस कुठला तरी या दोन्ही मधला एक आपण व्हर्टेक्स कन्सिडर करणार आहे आणि त्यावेळीच आपण कम्युनिकेशन करणार आहे. आणि इथला जो हा कनेक्टेड आहे तो ग्राफ, तो एज रिमूव्ह करणार आहे आपण. ओके, कळतंय ना? Yes, ma'am. ओके. हा एज रिमूव्ह केल्यामुळे आपली एनर्जी पण सेव्ह होऊ शकते, ट्रान्समिशन पॉवर सेव्ह होऊ शकते. ओके, आणि हे नोट्स म्हणजे एकच या दोन्ही मधला एकच हा एज रिमूव्ह करावा लागणार. ओके, कारण हे दोन्ही कनेक्ट म्हणजे हा इकडे कनेक्टेड आहे, हा इकडे कनेक्टेड आहे. सिमिलर इथं सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण रिमूव्ह करणार आहे त्यावेळेस काय काय वेळेस ते म्हणजे एखादा जर एज रिमूव्ह करायचा असेल तर त्यावेळेस तो एज रिमूव्ह करता येत नाही, कारण तो नेसेसरी असतो. कारण म्हणजे त्याच्यामुळं नेक्स्ट पॉइंट आहे तर रोटेटिंग क्लस्टर हेड्स, म्हणजे क्लस्टर हेड रोटेट करू शकतो. ओके, सर्विंग ॲज अ क्लस्टर हेड कॅन पुट ऍडिशनल बर्डन्स ऑन द नोड्स. ओके, जर एखादा नोड क्लस्टर हेड म्हणून ऍक्ट करायचा असेल किंवा त्याला वर्क करायचं असेल त्यावेळेस त्या नोडवरती बर्डन येऊ शकतं ना, म्हणजे बर्डन लोड येऊ शकतो. सगळ्याच नोडला कनेक्ट ही करायचं आहे, शिवाय अदर क्लस्टर हेडशी कनेक्ट करायचं आहे. हे बर्डन येऊ शकतो आणि कंटिन्युअस एकाच नोडला म्हणजे इन बिटवीन आपण म्हणजे डायरेक्टली बॅटरी तर त्या एकाच नोडला क्लस्टर हेडलाच आपण कनेक्ट करणार नाही. ओके, त्यावेळेस पॉवर जातानाही काही तो ऑफ ही होऊ शकतो तो नोड. म्हणजे ओके, टोपोलॉजी कंट्रोल मध्ये आपण एखादा नोड ऑफ ऑन करतो ना, किंवा पॉवर किंवा असं काही इश्यू असू शकतात. त्याच्यामुळे क्लस्टर हेड झालेला जो नोड आहे तोच जर बंद पडला तर म्हणजे पूर्ण नेटवर्कच बंद होईल ना अर्ध्याच्या वर. त्याच्यामुळे मग क्लस्टर आपण रोटेट करू, म्हणजे एकानंतर एक क्लस्टर आपण रोटेट करू शकतो. ओके, म्हणजे आता एक 10 मिनिटासाठी एक क्लस्टर हेड, नेक्स्ट 10 minutes another node will be act as a cluster head. Okay, but having the same load, means same connectivity, same load, same weight. Okay, then serving as a cluster head can put additional burdens on the node. For MAC coordination, routing and any connection. Okay, आपण कम्युनिकेट कसं करणार आहे क्लस्टर हेडला मॅकशी. ओके, मॅक थ्रू मल्टिपल ऍक्सेस मीडियम कंट्रोल. ओके, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणार आहे, राउटिंग असणार आहे. ओके, राउट आपल्याला इन्फॉर्मेशन राउट करणार आहे, कोऑर्डिनेशन करावं लागणार आहे त्याला. लेट्स दिस ड्युटी रोटेट अमंग द व्हेरियस मेंबर्स. ओके, आणि हा जो क्लस्टर हेड ऍक्ट करणारा तो ड्युटी ऍज अ ड्युटी कन्सिडर करून प्रत्येक मेंबरला आपण रोटेट केलं इन that cluster, then it will be feasible for us and also for that node. Okay, then periodically
relate useful when energy serves are used as a discriminating attribute. Okay, आपण जर हे क्लस्टर हेड म्हणून ऍक्ट करणार एखादा नोड आपण पिरियडिकली प्रत्येकाशी रोटेट केला तर एनर्जी रिझर्व आर यूज. ओके, ज्या नोडनी एनर्जी रिझर्व केल्या आहे तो क्लस्टर हेडला जेव्हा आपण एखाद्या नोडला क्लस्टर हेड करतो त्यावेळेस त्याची म्हणजे वर्किंग पॉवर जास्त लागेल, ट्रान्समिशन पॉवरही जास्त लागेल आणि त्याच वेळेस जे मेंबर आहेत मेंबर नोड आहेत त्यांना एवढं पॉवर एनर्जी लागणार नाही. तो ते जे म्हणजे मेंबर नोड आहेत म्हणजे विचारा मेंबर नोड्स which preserve the some energy, some transmission power, then that can be useful using periodically we are rotating our cluster. Okay, then usually not only a single solution to maximum independent set problem but rather than of different equally good ones. Okay, maximum independent set, this is not only one problem solution. Okay, but rather than number of different approaches for equal good ones. Okay, equally performing. To able to rotate the cluster algorithm cannot be run only once but must be repeatedly executed. Okay, see we are rotating our cluster head through all the nodes in the member nodes, okay, of the cluster. Then algorithm of that making cluster head is repeatedly executing in that, okay, cycle. Okay, then this repetition can happen periodically or can triggered by node mobility, for example. Okay, this repetition can be happen periodically or can be triggered by node mobility. Okay, node mobility. Okay, nodes are also sometimes are moving and that this rotating cluster periodically happen or triggered by the node mobility also. Okay, जेवढी मोबिलिटी जास्त असेल तेवढा क्लस्टर रोटेटिंग क्लस्टर जास्त असू शकतो. ओके, of course choosing periods and triggers judicially is an important optimization problem depending, for example, on average node speed, battery drainage rate and so on. ओके, जे ट्रिगर आणि पिरियडिकली आपण जे करणार आहे ते ऑप्टिमायझेशन इम्पॉर्टंट रोल म्हणजे इम्पॉर्टंट आहे कारण आपण ऑप्टिमायझेशन करतो. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल ॲव्हरेज स्पीड ऑफ नोड्स अँड बॅटरी ड्रेनेज rate and so on the parameters we are optimizing these parameters. Okay, then rotating mode मधलाच एक आहे तो low energy adaptive cluster hierarchy. Okay, determine an optimal percentage P of the node to be cluster head in network. ओके, एखादा नोड ऍज अ क्लस्टर हेड ऍक्ट करण्यासाठी त्याची ऑप्टिमल पर्सेंटेज किंवा प्रोबॅबिलिटी जी आहे ती ऑप्टिमल पर्सेंटेज आहे ती P% आहे असं कन्सिडर करायचं आणि यूज अराउंड 1.1/P राउंड्स ऑफ पिरियड. ओके, तो अजून नेक्स्ट टाइम जेव्हा होईल म्हणजे पिरियड, ओके, जेव्हा आपण रोटेट करतो क्लस्टर हेड त्यावेळेस म्हणजे 10 असेल तर 10 सेकंडसाठी आपण जर टाइम पिरियड असाइन केला तर नंतर 10 म्हणजे 100 सेकंड नंतर तो रिपीट त्याच नोडला तो क्लस्टर नोड येणार आहे. ओके, that nothing but a round and time required for that time period is nothing but 1/P. Okay, then in each round NP nodes are elected as a cluster heads. Okay, म्हणजे प्रत्येक नोड मध्ये ओके आणि टोटल नंबर ऑफ नोड्स इन जी ग्राफ. ओके, जे ग्राफ किंवा क्लस्टर आहे त्याच्यामध्ये आणि इन ईच राउंड नंबर ऑफ nodes to be clusters are NP. Okay, nodes N into P.
Then at the beginning of the round R, startingच्या round मध्ये R, node that has not served as a cluster in this period become the cluster head without probability. Okay. फर्स्ट राउंड मध्ये काय असणार आहे की जो नोड अराउंड म्हणजे क्लस्टर हेड याचा ऍक्ट केलेला नाही तो म्हणजे क्लस्टर हेड म्हणून तो नेक्स्ट पिरियड मध्ये ऑटोमॅटिकली होणार क्लस्टर हेड म्हणून ऍक्ट होणार. ओके. ते म्हणजे विदाउट क्लस्टर हेड दिस पिरियड बिकॉज becomes a cluster with त्याची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे की E upon 1 upon P R more 1 upon P. ओके. त्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती P पर्सेंटेज मध्ये तो किती क्लस्टर हेड मध्ये ऍक्टिव्ह होणार आहे त्याची पर्सेंटेज किती आहे ते आपण 1 upon P R mod 1 upon P. Okay. This probability increases with every round. Okay. Such that in around 1 upon P minus 1. Okay. As all as end unelected nodes will become a cluster head with probability 1. आणि तो क्लस्टर म्हणजे क्लस्टर हेड म्हणून ऍक्ट करण्याचा प्रत्येक नोडची प्रोबॅबिलिटी इन्क्रीज होत जाणार आहे राउंड जशी वाढेल तशी. ओके. आणि जो पहिल्यांदा नोड म्हणून ऍक्ट झाला नाही त्याची प्रोबॅबिलिटी 1 असणार आहे. ओके. नेक्स्ट राउंड मध्ये सपोज पहिल्या राउंड मध्ये तो क्लस्टर हेड म्हणून ऍक्ट झाला आणि एखादा नोड नाही झाला तर नेक्स्ट राउंड मध्ये त्याची प्रोबॅबिलिटी ऑब्विसली 1 असणार आहे कारण तो क्लस्टर हेड म्हणून ऍक्टच झाला नाही तर असाइन आपण डायरेक्टली त्याला करणार आहे. ओके. This is a leech, low energy adaptive clustering hierarchy. लो एनर्जी आपण अडॅप्ट करणार आहे. ओके. पूर्ण आपल्या नेटवर्क मध्ये लागणार युजिंग रोटेटिंग क्लस्टर हेड्स. ओके. Then next part आहे तो मल्टी हूप क्लस्टर्स. Okay. Cluster with a diameter larger than 2 can be useful. Example when used for a routing protocol support. Okay. ओके. राउटिंग प्रोटोकॉल कसे असणार डायरेक्ट कनेक्शन असेल तर राउट होणार आहेत का नाही डायरेक्ट कनेक्शन नसेल तर डायरेक्ट सेंड करणार डेटा पण आपल्याला राउट केव्हा होईल एका थ्रू नेक्स्ट हूप. ओके. त्याच्यामध्ये मिनिमम लार्जर दॅन 2 म्हणजे मिनिमम 2 हूप्स असतील तर तो म्हणजे युजफुल आहे इन राउटिंग प्रोटोकॉल्स. ओके. देन फॉर्मली एक्सटेंडेड डॉमिनेशन डिफाइंड टू ऑल्सो डॉमिनेट नोड्स that are most d hoops away. Okay. फॉर्मली म्हणजे आपण एक्सटेंड करणार आहे जे दोन क्लस्टर आहेत ते कम्युनिकेशन करण्यासाठी त्याच्यामधले जे मोस्ट नोड आहेत डी हूप्स वर आहेत. ओके. नोड हेड्स. देन गोल फाइंड अ स्मॉलेस्ट सेट डी ऑफ डॉमिनेटिंग नोड with extended definition of dominance. Smallest set आपल्याला फाइंड करणार आहे त्याचा डॉमिनेटिंग सेट डी ऑफ डॉमिनेटिंग नोड विथ एक्सटेंडेड डेफिनेशन ऑफ डॉमिनन्स. ओनली समवॉट कॉम्प्लिकेटेड ह्युरिस्टिक एक्झिस्ट. काही वेळेला कॉम्प्लिकेटेड ह्युरिस्टिक म्हणजे ह्युरिस्टिक सर्च एकानंतर एक आपण सर्च करत जातो तेव्हा कॉम्प्लिकेशन असू शकतं एक्झिस्ट देअर. ओके. डिफरंट टायटल फिक्स द साइज नॉट द डायमीटर. ओके. साइज फिक्स करा डायमीटर नॉट. ओके. म्हणजे क्लस्टर मूव्ह होणार आहे ऑफ द क्लस्टर. ओके. क्लस्टरची साइज फिक्स म्हणजे एका क्लस्टर मध्ये आपण एवढे नोड आहेत आणि ते म्हणजे नोड्स मुव्हेबल आहेत म्हटल्यावर मोबिलिटी जास्त आहे म्हटल्यावर डायमीटर फिक्स नसणारच आहे त्याचे. ओके. साइज फिक्स असणार आहे. ओके. आयडिया काय असणार याच्यामध्ये यूज द ग्रोइंग बजेट्स. ओके. देन अमाउंट ऑफ नोड्स दॅट कॅन बी स्टील बी अडॉप्टेड into a cluster. Pass this number along with broadcast adoption message and reduce budget as new nodes are found.
फर्स्ट काय करायचं आपल्याला ग्रोथ बजेट यूज करू शकतो आपण. त्याच्यामध्ये अमाउंट ऑफ नोट्स कॅन बी स्टील ॲडॉप्शन इनटू क्लस्टर. ओके, ग्रोथ बजेटनी जेव्हा आपण करू शकतो म्हणजे त्या क्लस्टरची ग्रोथ होणार म्हणजे ऑटोमॅटिक नोट्स त्याच्या क्लस्टरमध्ये म्हणजे इन्क्लूड होतील. ओके, पास दिस नंबर अलॉंग विथ ब्रॉडकास्ट ॲडप्टेशन मेसेज. ओके, म्हणजे मल्टीग्रुपनी मल्टीग्रुपनी जर आपण केलं तर ऑटोमॅटिकली ते एकानंतर ते नोट्स येणार ते कम्युनिकेट होत जाणार आहे आणि ते ब्रॉडकास्ट होईल ॲडॉप्शन मेसेज. मग ते प्रत्येक येतील आणि रिड्यूस बजेट ॲज अ न्यू नोट ॲड फाउंड. ओके, इथं काय म्हटलंय, रिड्यूस द बजेट रिड्यूस होणार आहे कारण न्यू नोटचे आपल्याला न्यू क्लस्टर फॉर्म करायला लागेल, त्याच्यासाठी क्लस्टर वगैरे सगळं असणार आहे, त्याच्यामुळे ते बजेट त्याचा कमी होईल. बट इथं ग्रोईंग बजेट ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या क्लस्टरचं आपण बजेट किंवा ट्रान्समिशन पॉवर वाढवली की ऑटोमॅटिक ते नोट इन्क्लूड होत जाणार आहे, त्याच्यामुळे ते ग्रोईंग बजेट इथं म्हटलेलं आहे. आणि जे न्यू नोड इन्क्लूड होणार आहेत नेटवर्कमध्ये ते जर आपण ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या क्लस्टर मध्ये ऍड केले तर ऑटोमॅटिकली त्याचा बजेट कमी होऊन जाईल. ओके, त्याला लागणार ट्रान्समिशन पॉवर वगैरे कमी लागेल तर ऑटोमॅटिकली एक्झिस्टिंग असलेला कनेक्ट व्हायला काही वेळ लागणार. ओके, नेक्स्ट पार्ट आहे पॅसिव्ह क्लस्टर आणि अडॅप्टिव्ह क्लस्टर. आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके.